सकाळी उठल्या उठल्या मस्त असं थंड वातावरणासोबत व्ह्यू देखील खूप छान होता. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आणि माझ्या व्हिडिओलाही सुरुवात करते. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान खूप मस्त आणि मजेत असणार. आज पिया काही स्कूलला गेलेली नाही आहे, त्यामुळे अगदी निवांत दिवसाची सुरुवात झालेली आहे. टिफिनचं टेन्शन नाही आहे. ब्रेकफास्ट पण असं होतं की स्किप केलं तरी चालेल, पण नको म्हटलं बनवूया. आणि जेव्हा ठरलं ना की ब्रेकफास्ट बनवूया असं, तेव्हा पियाचं असं होतं की मम्मा तू उपीट ना थोडं जास्त असं पातळ बनव. म्हणजे ॲक्च्युली एक वेळा काय झालेलं मागे, मी उपीट बनवत होती आणि त्यामध्ये माझ्याने पाणी चुकून जास्त घातलं गेलं, त्यामुळे ते थोडं पातळ बनलं होतं आणि तिला ते एवढं आवडलं होतं ना, तर तिचं नेहमी चालायचं की तू थोडं जास्त पाणी टाक आणि तसंच जे आहे ना मस्त असं पातळ उपीट बनव. पण ते टिफिनमध्ये घेऊन जायला थोडं असं व्यवस्थित वाटत नाही गार झाल्यानंतर. मग मी काही ते बनवतच नव्हती. पण आज घरी होती आणि ब्रेकफास्टही बनवायचा होता. मग त्यामुळे तिचं असं झालं की नाही आज तर मला काही म्हणजे टिफिनला न्यायचं नाही, तर तू आज पातळच बनव. म्हटलं ठीक आहे. तर तिच्या आवडीप्रमाणे तसं थोडं उपीट बनवण्याचा जो आहे तो माझा प्रयत्न चाललेला आहे. बाकी दिवस निवांत सुरू झाला की आपलं काही टेन्शन नसतं. हळूवारपणे सगळी काही कामं करायची असतात आणि माझं पण तसंच काहीसं चाललेलं आहे. पियाला आज स्कूलला न पाठवण्याचं रिझन म्हणजे असं होतं की तिला दवाखान्यात घेऊन जायचं होतं, त्यामुळे तिला ठेवून घेतलं होतं. म्हणजे खूप काय असं मोठं नाही आहे, पण जे काय होतं आहे आधी डॉक्टरांशी भेटून बोलून त्यांचं काय म्हणणं आहे ना, मग मी तुमच्यासोबत शेअर करते. पण आम्ही ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर जे होतं ना, म्हणजे आम्ही डॉक्टरांना कॉल करून अपॉइंटमेंट वगैरे घेऊन ठेवली होती. म्हणजे जाऊन तिथे जास्त वेळ बसण्याचं काम नाही आणि गेलो की लगेच आपला नंबर लागेल अशा हिशोबाने सगळी प्लॅनिंग आमची चाललेली होती आणि त्याचीच आता तयारी चाललेली आहे. आणि मोठ्या केसांचा स्ट्रगल तुम्ही इथे बघू शकतात. आम्हाला केस कटही करायचे नाही आहे आणि ते केसांचा गुंताही आमच्याकडून सहन होत नाही, पण तो सगळा वैताग मात्र मला सहन करावा लागतो. मी मनावर घेतलं आहे की तिचे केस जे आहेत ते आपण कट करूया. तसं आता लेट्स सी, तिला 2-3 दिवस मागे लागून जे आहे नाही काही तर थोडेसे तरी कट करावेच लागतील, कारण आता हळूहळू खूप जास्त मोठे व्हायला लागले आणि अजून थोडे मोठे झाले ना की प्रॉपर तिच्या 2 वेण्या घालून मला स्कूलमध्ये पाठवावं लागेल. चला, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पियाला दवाखान्यात घेऊन जायचं आहे आणि तिकडून आल्यानंतर जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करते की काय झालं आहे आणि कशासाठी नेतो आहे. असं खूप काही मोठं नव्हतं, पण कालच्या दिवशी ना तिचं थोडं स्कूलमधून आल्यानंतर असं ती म्हणत होती की मम्मा पोटात दुखतं आहे. मग मी तिला अर्ध्या तासाने विचार की पिया आता दुखतं आहे का, तरी पण ती म्हणायची की दुखतंच आहे. सायंकाळ झाली, सायंकाळी विचारलं की पिया आता दुखतं आहे का तुला, हो थोडं दुखतंच आहे. म्हणजे तिला असं म्हणतच नव्हती ती प्रत्येक वेळा विचारून की माझं दुखणं बंद झालं असं. तर माझं असं होतं की आपण तिला कालच्याच दिवशी जे आहे ते दवाखान्यात घेऊन जाऊया, डॉक्टरला दाखवूया आपण. पण यांना काही काल वेळ नव्हता. मग म्हटलं जाऊ दे, आपण उद्याच्या दिवशी हिला घरीच ठेवूया, कारण सॅटर्डे संडेची वाट बघण्यामध्ये पण काही अर्थ नाही आहे. त्यामुळे मी तिला आज घरीच ठेवून घेतलं होतं. सकाळी उठल्यावर पण तिचं असंच म्हणणं होतं की हो थोडं दुखतंच आहे. म्हटलं आता हे उगाचच आपण काहीतरी रेमेडी ट्राय करू किंवा एखादं फूड तिला चालतंय नाही चालतंय असं काहीतरी ट्राय करण्यापेक्षा जे आहे एकदा डॉक्टरांना फक्त दाखवून देऊया जे असेल ते. आणि तिचं कान पण ना ॲक्च्युली काही दिवसापासून ना ती असं म्हणत होती की एक लेअर आहे, चुडचुड करतंय, असं तिचं बरंच तिच्या कंप्लेंट चालू होत्या. तर म्हटलं हे दोघंही आहे ते आपण डॉक्टरांना दाखवून देऊया. तर आम्ही पहिले कानाच्या डॉक्टरकडे गेलो होतो. आणि बघा, तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो आणि जेव्हा घाटामधून आम्ही जात होतो ना, अचानक पियाचा कान जो होता ना तो तेव्हाच तिचं चुडचुड करायला खूप सुरुवात झाली होती. आणि मी त्या व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं असं लांबून जाताना की पिया तिथे तिच्या पप्पांसोबत बसली, कारण तिचा कान खूप जास्त चुडचुड करतोय. आणि त्या व्हिडिओला मला एक कमेंट आली होती की घाटामध्ये जाताना ना बऱ्याच वेळा असं होतं काही जणांसोबत की त्यांचा कान जो आहे ना तो थोडासा हेवी वाटायला लागतो किंवा चुडचुड, अशी त्यांची कमेंट होती. आणि मला रीड करून असं झालं होतं की पियाचा कान बरोबर तेव्हाच जो आहे तो व्हायला लागला आहे. सो काहीतरी लॉजिक असू शकतं, पण मला हसायला पण येत होतं की असं कसं होऊ शकतं म्हणून. पण ठीक आहे, मला म्हणजे ते आश्चर्य पण वाटत होतं की असं पण होऊ शकतं का असं म्हणून. पण आज जेव्हा तिला कानाच्या डॉक्टरांकडे दाखवलं तेव्हा ते म्हणत होते की एकतर आपल्याला सर्दी वगैरे असते तेव्हा कान जरा हेवी होऊन जातो, किंवा पाणी वगैरे गेलं तर 1-2 दिवस कोरडा होईपर्यंत आपल्याला हे फील होतं. नाहीतर मग तिसरं रिझन असं पण असतं की आपण घाटातून वगैरे जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा काहीतरी गळ्याची आणि जी काहीतरी कानाची नस आहे ती असं थोडंसं त्यांचं काहीतरी होतं, त्यामुळे आपल्याला ही फिलिंग जी आहे ती घाटामध्ये यायला लागते. आणि मोस्ट ऑफ लोकांसोबत असं होतं घाटामधून प्रवास करत असताना. पण एवढं काही मेजर नाही, ते 2-4 दिवसांनी बरं वाटायला लागतं असं. पण पियाचं चाललंच होतं सारखं की नाही तसंच होतंय, मला हा कान व्यवस्थित वाटतो पण हा कान मला व्यवस्थित वाटतच नाही, म्हणून आम्ही तिला घेऊन गेलो होतो. पण ते तिथे नेण्यामुळे ही गोष्ट तरी लक्षात आली की घाटामध्ये तिला नेक्स्ट पण असं काही होऊ शकतं, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही गरज नाही आहे. तुमच्यापैकी पण असं कुणाला फील झालं घाटामध्ये जात असताना, कान तुम्हाला वाटतोय की जड झाला आहे किंवा चुडचुड व्हायला लागली, तुम्हाला एक लेअरसारखी फिलिंग येते, तर ते घाटामुळे होतं. ते म्हणजे आपल्या त्या नसांवर असतं काहीतरी. बरंच त्यांनी आम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं पण एवढं काही लक्षात राहिलं नाही माझं. पण
होतं काही लोकांना. मला फक्त एवढंच सांगायचं की तुमच्यापैकी कुणाला असं झालं तर खूप असं घाबरू नका की होतंय किंवा डॉक्टरांकडे जायची काही गरज नाही आहे. नॉर्मली 3-4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी ओके होऊन जातं. सो ते एक कारण होतं तिचं कानाचं. आणि दुसरं म्हणजे पोटाचं. असं आम्ही डॉक्टरांना दाखवलं. तसं मी मागे पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं की सोनोग्राफी वगैरे करून झाली आहे. त्यांनी तो रिपोर्ट पण आता पाहिला. पण मग त्यांचं असं म्हणणं होतं की काही एवढं विशेष नाही आहे, हे फक्त पोट वगैरे व्यवस्थित साफ झालं पाहिजे. किंवा सोनोग्राफीमध्ये पण असं होतं की तिच्या आतड्यांना मधून थोडी सूज आलेली आहे, जी औषधी वगैरेने बरी होऊ शकते. त्यामुळे एवढं काही टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. मग त्यांनी पोट व्यवस्थित साफ व्हायला पाहिजे किंवा पोट दुखलंच तर मग असे 1-2 औषधी फक्त दिल्या आहेत त्यांनी. ते म्हटले की काही नाही, खाणं पिणं व्यवस्थित ठेवा. ते असंही व्यवस्थित चाललंय. पण काय होतं, आपल्याला मुलं सांगतात तर बऱ्याच वेळा आपल्याला विश्वास होत नाही किंवा ते सांगतात त्यांना सांगता येत नाही, असं होऊन जातं. म्हटलं एकदा तरी आपल्याला प्रॉपर जे आहे ते डॉक्टरांकडे घेऊन जाऊन यावर मार्ग काढावाच लागेल. आणि मग त्यांनी एकच त्याचं मेजर रिझन सांगितलं होतं की पोट जे आहे ते प्रॉपर साफ झालं पाहिजे. लहान मुलांचं बऱ्यापैकी मुलं कंटाळा करतात किंवा वेगवेगळं त्यांचं खाण्याची रुटीन पण बऱ्याच चेंजेस होऊन जातात. आपल्यासारखं नसतं. आपण सकाळी दुपारी आपण जसं जेवतो तसं नाही. त्यांचं खाण्याचं वेळा पण जे असतात ना ते नसतात. किंवा मग टी व्ही बघत बसली तर पियाचं असंच होतं बऱ्याच वेळा की ती खूप जास्त वेळ बारीक इतकू घेत खात बसते. तर तसंही नको व्हायला. आणि अजून जे काय आहे ते फ्रूट्स वगैरे सगळं इन्क्लूड करा. आता ते सगळं तर चाललं आहे. पण ते पोट तिचं थोडंसं आधीपासून दुखत होतं, तर त्यामुळे ते कवर होत नव्हतं लवकर. एवढंच त्याचं रिझन होतं. सो आता औषधी दिलं आहे तर त्यामुळे होऊन जाईल. आणि डॉक्टरांनी जेव्हा असं सांगतात ना आपल्याला की काही एवढं विशेष नाही आहे, ह्या औषधी घ्या होऊन जाईल सगळं, तेव्हाच आपल्याला तो एक रिलीफ जो असतो ना तो आलेला असतो. म्हटलं चला आता 2-4 दिवसात जे आहे ते एक प्रॉपर सगळं जे आहे ते यावर सोल्युशन आपल्याला मिळून जाईल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की घरी आल्यानंतर स्वयंपाक केला आणि बराच वेळ झाला आहे. घरामधला पसाराही तुम्हाला दिसतोय बऱ्यापैकी. आणि मला आता वाटत नाही की यापुढे माझं काही जे आहे ते काम होईल, कारण सकाळचा बराच वेळ जो आहे तो माझा दवाखान्यात गेला. त्यानंतर सगळं घरची कामं आणि सगळी व्हिडिओची कामं पेंडिंग आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की मी आता काही शूट करणार आहे. तर उद्या काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. The next day. आज सकाळीच मी देवघर क्लीन करायला घेतलं आहे. ॲक्च्युली जर मी आज आणि उद्यामध्ये जर हे देवघर माझं वरच्या जे मी विकली क्लिनिंग करते ना, ती जर नाही केली ना तर मग मला 2 वीक होऊन जातील देवघर क्लीन करायला. कारण फक्त देवांची आंघोळ करणं आणि ते फुलं असतील ते चेंज करून घेणं, अगरबत्तीचं जी राख आहे ती फेकणं, एवढंच जे आहे ते तेवढं काम नाही. मी अशी रुटीन बनवून घेतली की आठवड्यातून एकदा जे आहे ते कापड वगैरे थोडा झटकून घ्यायचा. थोडं जे आहे आजूबाजूला काही थोडी डस्ट असेल तर ती पण काढून घ्यायची. पण ह्या वीकमध्ये म्हणजे मागच्या वीकमध्ये काही वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे म्हटलं चला आज सकाळी सकाळी हे काम करून घेऊया. बाय द वे मी तुम्हाला बरेच म्युझिक म्हणजे सॉन्ग असतील, मूवीज असतील ते सजेस्ट करत असते. अजून एक मी तुम्हाला सजेस्ट करते ते म्हणजे अनुप जलोटा यांचं ना ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, हे वाला तुम्ही एक वेळ ऐकून बघा. म्हणजे तुम्ही देवपूजा करताना ऐका, अदरवाईज तुम्ही असंच सकाळी काहीतरी काम करताय ना तर एखाद्या पिक्चरचे गाणे लावण्यापेक्षा ना हे एक गाणं तुम्ही ऐकून बघा. तुम्हाला त्याच्यानंतर पण 2-3 गाणे आपोआप तुम्हाला तुमच्या प्लेलिस्टमध्ये येतील आणि तुम्हाला आवडायला लागेल. जस्ट मी आता मला असंच 2-4 दिवसापूर्वी असंच यांनी एकदा लावलं आणि तेव्हापासून जी म्हणजे त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली ना, तर ते गाणं मी रोज सकाळी लावते. आणि त्याच्यानंतर त्यांचे बाकीचेही गाणे जे आहेत ते ऐकायला छान वाटतं. म्हणजे काहीतरी वेगळं. तसं तर आपल्याला सगळेच पिक्चर त्याचे गाणे सगळे आवडत असतात, पण काहीतरी देवाचे गाणेही ऐकायला खूप छान वाटतात. सो स्पेशली ते वालं तुम्ही ऐकून बघा. आणि देवपूजा झाल्या मी इथे मस्त किचनमध्ये येऊन म्हटलं किचन वरच्या वर जे आहे ते आपलं आवरून घेऊया. म्हणजे स्वयंपाकापर्यंत जे आहे ते तसं व्यवस्थित नीट क्लीन दिसतं येता जाता. हे बघा, हे असं काहीच इथे ठेवलं मी. आय नो थोडा सिक्वेन्स जो आहे तो खालीवर होतो आहे. अजून एखादी वस्तू पाहिजे तिथे किंवा हे दोघांपैकी एकच पाहिजे काहीतरी. नाहीतर मी हा हाती इकडे सरकवून याच्या साईडला काहीतरी छोटी वस्तू पाहिजे. कारण असं ना शेल्फ जर असते ना तर त्याला तेव्हाच छान दिसतं. जसं तुम्ही आता किचनचं बघा, इथे किचनवर बघू शकतात छोट्या मोठ्या वस्तूंचं सिक्वेन्स लावलं आहे ना, त्यामुळे ती शेल्फ छान दिसते. आणि छोटी माशी मोठी अशा वस्तू जर ठेवल्या ना तेव्हा ते छान दिसतं. इथे अजून 1-2 वस्तू मला पाहिजे. त्याच्यानंतर मग ही जी आहे ना वरची शेल्फ छान दिसेल. पण तरीही ओव्हरऑल लुक मला असं वाटते की छान वाटतोय आता पहिल्यापेक्षा. 2-3 वस्तू ज्या आहेत त्या शोपीस अजून ॲड झाले आहेत त्यामुळे. आणि हे जे आहेत ना हे लावायचं बाकी अजून माझं. तर इथे जे आहे ते मला इथे आधी स्क्रू करून घ्यावे लागतील. त्यानंतर ते इथे लावायचं की नाही म्हणून ते कन्फ्युजन होतं, म्हणून ते इथेच ठेवलं आहे. पण सध्या काहीसा जो आहे तो हॉलचा TV युनिटचा लुक हा असा काहीसा दिसतोय. थोडेफार चेंजेस होऊ शकतात अजून, 1-2 छान वेगळे असे काहीतरी शोपीस वगैरे काही मिळालं तर. पण ठीक आहे, पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी मला असं वाटते की छान दिसतंय आता. बाकी तुम्ही सांगा कमेंटमधून अजून काही चेंजेस मी करू शकते का. हे या फ्रेमला स्किप करा, ह्या तात्पुरत्या ठेवल्या आहे फक्त इथे.
अदरवाईज तुमच्याकडे काही छान ऑप्शन असेल तर नक्की मला कमेंटमधून सांगा. खास करून ना शॉर्ट व्हिडिओला आणि लॉंग व्हिडिओला पण कमेंट येत आहे. जेव्हा पण मी तुम्हाला हे कपडे वाळवत टाकताना हे स्टँड तुम्हाला दिसतं ना आणि हा झुला, या दोघांसाठी मला लिंक म्हणून कमेंट येते. तसं तर मी प्रोडक्ट टॅग केलेलं असतात बऱ्यापैकी, पण तरीही आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की मी हे जे स्टँड आहे ना ते टॅग करून देते. तुम्ही चेक करा, म्हणजे मी आता 2-1 महिन्यापासून तरी त्याला यूज करते रेग्युलर आणि चांगलं आहे तसं, आणि त्याच्यात खराब होण्यासारखं काही नाही, पण क्वालिटी त्याची चांगली होती. आणि बाय द वे, या झुल्याची स्टोरी तर मी म्हणजे यापूर्वी पण तुमच्यासोबत शेअर केली. आता आमचं घर घेऊन 5 वर्ष झालेली आहेत. जसं घर घेतलं ना तसंच आम्ही हा झुला घेतला होता. आय थिंक 1000 रुपयाचा काहीतरी याची प्राईस होती आणि आता त्यापेक्षा याची प्राईस कमी झाली आहे. सो दोघंही प्रोडक्ट मी टॅग करते, तुम्हाला हवे असतील तुम्ही चेक करून घेऊ शकतात. क्वालिटी दोघांची चांगली आहे. आणि झुल्यासोबत ना त्यांचे म्हणजे ते जे काय म्हणतात ना अशी एस हुक असतात बघा, ते पण मिळतात. त्याच्या मदतीने आपण हाईट कमी जास्त करून घेऊ शकतो. आणि मला तरी असं वाटते की 5 वर्ष 1000 रुपयाचा झुला आहे. कधी कधी मी पिया आम्ही दोघं एकसाथ बसतो त्याच्यावर, आणि काही अजून झालेलं नाही आहे त्याला. फक्त आपण स्क्रूने त्याला जसं टाईट करून घेतोय ना त्याच्यावर ते डिपेंड आहे. तेवढं तुम्ही मात्र सिक्युअर व्यवस्थित करून घ्या आणि मग तुम्ही अगदी रफ अँड टफ त्याला यूज करून घेऊ शकतात. बघता बघता इथे माझं जेवणही तयार झालेलं आहे आणि आता मी मस्त माझं जेवण करून घेते. अगर हम सॉफ्ट लीन ना पिया दे ना, तू खूप टाइमपास करते पिया. अब क्या करें, गूगल को भी नहीं पूछ सकते हम, हमारा मोबाइल वहाँ पे लगा है. एक सेकंड चिल्ड्रनचं लिहिलंय ना तू. ओ माय गॉड, ऑफची स्पेलिंग काय लिहिली आम्ही? FO FO, ऑफची स्पेलिंग. नोची स्पेलिंग काय असते का? ओयान. ON. हा. आ नसतं तो. Rachel Field was the poet of the poem of the द ची स्पेलिंग TH द poem. POEM. Rachel Field was the poet of the poem The. हा स्टडी काल ट्युशनमधून आल्यावर, हा ट्युशनचा स्टडी जो केला पाहिजे, जो कधी नवस मिळालेला आहे आम्हाला, पण तरी आम्ही तो केला नाही. आम्ही काल काय करत होतो, घरी आल्या आल्या काय बघत होती पिया? TV. जोरात बोल. टीव्ही बघत होती. मग हा स्टडी आमचा सगळं करायचा राहिला, जो आता ट्युशनला जायच्या पहिले चालू आहे घाई गडबडी, झालं है ना? झाला स्टडी झाला. आता फक्त बॅकपॅक करायची. चला मग आता बॅकपॅक करा. ही ना तू हट्ट हो, टी ना तू हट्ट हो, राणा विसानी मत हारा. हे गाणं आहे आम्हाला डान्सला. हो का? आमच्या क्लास. तेच म्हटलंय, कुठेतरी थोडं थोडं ऐकलेलं वाटतंय, म्हटलंय काहीतरी लक्ष नाही. दर्शन मराबे खाऊ हुशीत. विठूचा गज हे नाहाचा झेंडविला. माऊली 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 माऊले माऊली माऊली. एक्झिट होतं या गाण्यावर. हो का? आणि तिथे तुमचं अॅन्युअल फंक्शन संपतं का? अॅन्युअल फंक्शन तिथं नाही संपत, अजून असतं. दिस माऊली सोबत आम्हाला उद्या हेअर कट पण करायची आहे. ठीक आहे, इतकी लेंथ आपण कट करूयात. हे बघ एवढी. हे घेऊन गेले. आधी इथे बघ ना, पिया सोड, आधी इथे बघ एवढी लेंथ. नाही हो करूया. नाही. उद्या हेअर कट करायचं पियाला आणि आम्ही पार्लरमध्ये जाऊन करणार आहे. ओके ठीक आहे, सिम्पल आहे ते. थांब, पार्लरमध्ये जाऊन करणार आहे. सो आणि आजचा व्हिडिओ आम्ही आता इथे संपत आहोत. की अपेक्षा करते खूप छान आवडला असेल तुम्हाला. उद्याचा हेअरकट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. So take care friends and bye. आणि तुम्ही आवडा.